मोठ्या संख्येने। तर एक महत्त्वाची बातमी आता येते ते म्हणजे संदीप देशपांडे यांच्या भेटीला आता शिवसेना ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई हे पोहोचलेले आहेत। दादरच्या एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट होते आहे। वरुण सरदेसाई हे संदीप देशपांडेंच्या भेटीला गेलेले आहेत। सध्या 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार आहेत आणि ही दृश्य आता समोर आलेली आहेत की संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई हे दादरच्या एका हॉटेलमध्ये भेटतायत। खरं तर मनोमिलनाचे पहिले टप्पे आता आपण पार करतोय अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दोन्ही पक्षांकडून समोर येत आहेत आणि या दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आता भेटतायत। वरुण सरदेसाई हे सुद्धा मातोश्रीच्या अर्थातच जवळचे आहेत, ठाकरेंच्या कुटुंबातले आहेत, उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील आहेत आणि संदीप देशपांडे हे सुद्धा मनसेमधले महत्त्वाचे नेते आहेत, राज ठाकरे यांच्या जवळचे नेते आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं एकत्र येणं आणि जी देहबोली त्यांची आहे ती पाहता एकंदरीतच ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे तिचे एक एक टप्पे आता पार केले जात आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झालेली आहे। येत्या 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू ह्या एकत्रित मोर्चा काढणार आहेत, ते म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात, मराठी भाषेच्या आग्रहासाठी, आपण महाराष्ट्राच्या हितासाठी हा एकच मोर्चा काढणार असं आज दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं। ते देखील अधिकृतरित्या संजय राऊत यांनी ट्विट मार्फत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो पोस्ट करत या मोर्चाची घोषणा केली। पद्धतीच्या पुढच्या नियोजनासाठी म्हणून मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे हे दोन्ही महत्त्वाचे नेते दादरमधल्या या हॉटेलमध्ये भेटत आहेत। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, ज्या पद्धतीने आपण बघतोय की संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई हे दोन पक्षांमधले महत्त्वाचे नेते आहेत, ते एकत्र भेटत आहेत, काय साधारणतः चर्चा होते? कारण त्यांची देहबोली अतिशय अनौपचारिक आपल्याला बघायला मिळते। गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार काय ह्या चर्चा जोरात सुरू होत्या आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी भाषेसंदर्भात जे हिंदी भाषेसंदर्भात जी सक्ती केल्या जात आहे त्या विरोधात मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व पक्षांनी एकत्र यावं असं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि त्यावरच आता आज पुढे जी हालचाल होताना दिसते ती म्हणजे सर्वात महत्वाची म्हणजे वरुण सरदेसाई जे आहेत ते संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळते। त्यासाठी दादरची एक हॉटेल आहे त्या ठिकाणी हे दोघे जण बसलेले आहेत, चर्चा करत असल्याचं पाहायला मिळते आहे। दोन्हीही पक्षांनी एकत्र यावं यासाठी गेल्या अनेक दिवसापासून अनेक जण प्रयत्न करत होते, त्या अनुषंगाने ही भेट महत्वाची ठरत आहे। परंतु याच चर्चेच्या दरम्यान जी दोघांची एकत्र येण्याची वेळ साधल्या जाणार आहे ती हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातला जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्या अनुषंगाने दोघं एकत्र येणार आहेत आणि त्याच दरम्यान कोणकोणते नेते असतील किंवा कोण कोण येणार आहे कशा प्रकारचं नियोजन करायचं आहे का या संदर्भात प्राथमिक चर्चा होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। नक्की आपण त्यामुळे बघतो आहोत की या ठिकाणी संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई हे एका हॉटेलमध्ये अतिशय अनौपचारिकपणे एकमेकांना भेटले आणि एक एक टप्पा आता ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा पार होतोय का अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। मनोज, एकंदरीतच 5 जुलैला जो मोर्चा निघणार आहे त्याची मोठी तयारी करावी लागणार, त्याचं मोठं नियोजनही करावं लागणार आणि अर्थातच त्याची जबाबदारी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवरती असणार आहे। तर या नियोजनाकरता, त्या तयारी करता काही बातचीत सुरू आहे का, आणखी कुणाची काही फोनाफोनी सुरू आहे का? कारण मनसेकडून सुद्धा अनेक राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांना फोन केले जातात असं कळत आहे। कडून कालच संजय राऊत यांना फोन करण्यात आला होता अशी माहिती समोर येत आहे। तर आज मात्र याच अनुषंगाने पुढचं पाऊल म्हणून जे संजय राऊत आहेत त्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा एक बैठक झालेली आहे, त्यांनी भेट घेतलेली आहे। कशा प्रकारचं नियोजन असणार आहे, वेळ जी आहे ती एक सकाळी 10 वाजताची वेळ दिलेली आहे, त्या वेळेनुरूप आपल्याला सोपं होईल का? कारण राज्यभरातून मुंबईत नव्हे तर राज्यभरातून या ठिकाणी शिवसैनिक, मनसैनिक आणि इतर पक्षाचे नेते जे आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्या अनुषंगाने कशा प्रकारचं नियोजन करायचं यावर हालचाली दोन्ही पक्षाच्या वतीने सुरू आहे। परंतु दोन्ही पक्ष एकत्र येत असताना नेत्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे त्यासाठी मनोज, या घडामोडींवर आपलं लक्ष आहे, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा। सध्या आपण आपल्या दुसऱ्या प्रतिनिधींकडे जातोय, कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, तुम्ही शिवसेना ठाकरे पक्ष कव्हर करता, वरुण सरदेसाई यांचं ठाकरे पक्षातलं वजन हे सर्वज्ञात आहे आणि संदीप देशपांडे यांच्याशी वरुण सरदेसाईंची नेमकी काय चर्चा होतीये, येणाऱ्या मोर्चाचं काही नियोजन केलं जातंय का, ही तयारी सुद्धा एकत्रितरित्या करणार आहे का मनसे आणि ठाकरे पक्ष?
तर सध्या आपण बघतोय की संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई हे दादर मधल्या एका हॉटेलमध्ये एकमेकांना भेटलेले आहेत। अतिशय अनौपचारिक अशी दोघांची ही देहबोली आहे। 5 तारखेला जो एकत्रित मोर्चा दोन्ही ठाकरे बंधूंचा निघणार आहे, अर्थातच या मोर्चामध्ये कोणताही झेंडा नसेल तर मराठी अजेंडा असेल असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच सर्व राजकीय पक्षांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। मात्र प्रामुख्याने या मोर्चाच्या केंद्रस्थानी असणार आहेत ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू आणि म्हणूनच या दोन्ही ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांकडून या मोर्चाची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। त्या पद्धतीचं नियोजन आता केलं जातंय। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, आपण ठाकरे पक्ष कव्हर करता, वरुण सरदेसाई मोठे नेते आहेत, महत्त्वाचा चेहरा आहे ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत आणि संदीप देशपांडेंशी अतिशय अनौपचारिक अशी ते भेट घेत आहेत। कसं बघितलं जातंय या भेटीकडे आणि या मोर्चाची सुद्धा एकत्रित तयारी या दोन्ही पक्षांचे नेते करतायत का? तर आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णात, एकंदरीत ही अनौपचारिक भेट दिसते आहे। अनेक ठिकाणी आपण बघितलं की कार्यकर्त्यांचं तर मनोमिलन होतच आहे, पदाधिकाऱ्यांचं देखील मनोमिलन होताना बघायला मिळतंय का? आणि 5 जुलैच्या मोर्चाची तयारी हे पदाधिकारी, हे नेते, हे कार्यकर्ते एकत्रितच करणार आहे का? कारण मोर्चा जर एकत्रित आहे तर तयारी सुद्धा एकत्रितच असावी अशी काहीशी तयारी सध्या, अशी काहीशी चर्चा सुरू आहे का? तर आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र सध्या आपण बघतो आहोत की एक अनौपचारिक भेट मनसे आणि ठाकरे पक्षाच्या या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये, वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातलेच आहेत, त्यांचे ते जवळचे नातेवाईक सुद्धा आहेत, सोबतच ठाकरेंमधले एक महत्त्वाचे नेते आहेत, बांद्रा पूर्व या ठिकाणाहून ते निवडून आलेले आहेत आणि सोबतच संदीप देशपांडे हे अर्थातच शिवतीर्थाच्या जवळचे मानले जात आहेत। संदीप देशपांडे मनसेमधला एक महत्त्वाचा चेहरा आहे, त्याच्यामुळे अधिकृतपणे भूमिका मनसेची संदीप देशपांडे वारंवार माध्यमांसमोर मांडत असतात। आज सकाळी सुद्धा त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की 5 जुलै रोजी एकत्रित मोर्चा मराठी माणसाच्या हितासाठी निघेल, हिंदी सक्तीच्या विरोधात निघेल आणि अर्थातच मनसे त्याकरता सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय नेत्यांना या मोर्चामध्ये निमंत्रण देईल, या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करेल आणि म्हणूनच 5 जुलै या दिवशी जो एकत्रित मोर्चा निघणार आहे त्याकरताच आता एकत्रित तयारी सुरू झाली आहे का असा प्रश्न आहे। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, काय सांगाल या संपूर्ण भेटीविषयी? अतिशय अनौपचारिक अशी भेट आहे। एक अनौपचारिक भेट असली तरी चर्चा मात्र मोर्चाचीच असणार आहे, कारण हिंदी सक्तीच्या विरोधात हा मोर्चा होतोय आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत पहिल्यांदाच। कारण शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जो सार्वजनिक जो कार्यक्रम असेल किंवा कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र झाले होते यापूर्वी, परंतु पहिल्यांदाच एका राजकीय कारणाच्या निमित्तानं आणि आंदोलनाच्या निमित्तानंच ते दोघे एकत्र येत आहेत आणि त्याच दृष्टीनं या दोघांच्या मध्ये चर्चा झालेली पाहायला मिळते। संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई हे बराच वेळ त्या ठिकाणी जिथं दादरच्या एका हॉटेलमध्ये बसले होते आणि एकमेकांच्यावर टीका करणारे, म्हणजे अगदी समाज माध्यमातून यापूर्वी टीका करणारे वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे दोघे जण एकत्र येत आहेत। त्याचा अर्थ नक्कीच एक तयारीच्या दृष्टीनं ही बैठक असल्याचे समजलं जात आहे, कारण ज्या प्रकारे हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं ठरवलं आहे तर संपूर्ण मुंबईभरातून मराठी माणसं या मोर्चासाठी यावीत असेच प्रयत्न या दोन्ही ठाकरे बंधूंचा असावं आणि एकत्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा देखील होत आहेत। ही सुरुवात मानली जात आहे की त्या मोर्चाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू आपली ताकद मुंबईत दाखवण्याची शक्यता आहे। नक्कीच कृष्णात, त्यामुळे आपण बघतोय की हे दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्रितरित्या एका हॉटेलमध्ये अनौपचारिक गप्पा मारतायत। मात्र अर्थातच गप्पा असणार आहेत त्या म्हणजे एकत्रित मोर्चाचा, कारण 5 जुलैला जो एकत्रित मोर्चा दोन्ही ठाकरे बंधूंचा निघणार आहे त्याच्यासाठीची तयारी ही अर्थातच दोन्ही पक्षांना करावी लागणार, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना करावी लागणार आणि म्हणूनच आधीपर्यंत एकमेकांवर टीका करणारे हे दोन्ही पक्षांमधले दोन्ही महत्त्वाचे नेते आता एकत्र चर्चा करतात आणि या ठिकाणी पोहोचलेले आहेत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत, हे त्या ठिकाणी आहेत। आपण थेटपणे जाणार आहोत की काय नेमकी चर्चा होते, कारण महाराष्ट्राला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि आज 4 वाजता त्याच्या नक्की